यामध्ये शेती करणाऱ्या पात्र महिलांचं स्वतंत्र महिला शेतकरी प्रमाणपत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महिला अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामध्ये देखील या महिलांचा सहभाग अधिक मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे। देशामध्ये हा पहिला राज्य म्हणून आपण या बिलाचं खरं तर सगळ्यांनीच या निमित्ताने स्वागत केलेलं आहे। कर्जमाफी दोनदा देऊनही आपला शेतकऱ्यांचा प्रश्न मामा मिटलेला नाही। शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न आपण जर बघितलं तर 11-12 हजार सुद्धा त्या ठिकाणी येत नाही, म्हणजे 500 रुपये सुद्धा त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही। आमच्याकडे हिरकणी महिला दूध संस्था सारखी दूध संस्था स्थापन करून आदरणीय माझ्या मातोश्री स्नेहलताताई कोल्हे यांनी स्थापन केली आणि सर्व दुधाचं पेमेंट हे महिलांना देण्याचा प्रयोग केला। आपल्याला जर अंमलबजावणी यशस्वीरित्या करायची असेल तर या ठिकाणी प्रत्येक गावात महिला शेतकरी नोंदणी अभियान आपण खरं तर राबवलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक विशेष अधिवेशन मामा आपण बोलवावं अशी देखील या निमित्ताने विनंती करतो। धन्यवाद सभापती महोदय। खरं तर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सभापती महोदय, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026चे खरं तर संपूर्ण समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। सर्वात प्रथम कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, त्याचप्रमाणे या राज्याचे सक्षम असे कृषी मंत्री दत्तमामा भरणे असतील, या सगळ्यांचंच या निमित्ताने मी खरं तर अभिनंदन करतो। कारण की हे विधेयक एक ऐतिहासिक उणीव भरून काढणारं हे विधेयक आहे। यामध्ये शेती करणाऱ्या पात्र महिलांचं स्वतंत्र महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद असून त्याद्वारे त्यांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख देण्याचं काम या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या वतीने होणार आहे आणि त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांचा लाभ देखील मिळण्याचा मार्ग या निमित्ताने मोकळा झालेला आहे। या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळणारच आहे, परंतु शासनाचे कृषी योजना असतील, अनुदान असतील, प्रशिक्षण असतील, इतर लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा प्रवेश देखील या निमित्ताने वाढणार आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महिला अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामध्ये देखील या महिलांचा सहभाग अधिक मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे। खरं तर महिलांचं नेतृत्व विकसित होण्याकरता देखील या विधेयकाचा फायदा होणार आहे। आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन करण्याच्या दृष्टिकोनातून देखील हे विधेयक महत्त्वाचं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे की संयुक्त राष्ट्र संघाचे SDG 5 जेंडर इक्वॅलिटी आणि SDG 2 झिरो हंगर या उद्दिष्टांमध्ये देखील महिला सक्षमीकरणाला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि महिला कृषी क्षेत्रात समान अधिकार दिल्याशिवाय अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारचा हा जो निर्णय आहे जागतिक विचारसरणीशी सुसंगत असून देशाचा आदर्श ठरणारा आहे। माझ्या मते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा पहिला राज्य म्हणून आपण या बिलाचं खरं तर सगळ्यांनीच या निमित्ताने स्वागत केलेलं आहे। अनेक महिला उपयोगी धोरणं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, देवाभाऊ असतील, आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणलेले आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, 12,000हून अधिक रक्कम 12,000 थेट बँकेत त्या ठिकाणी जमा होती। जवळपास 1 ते 1.25 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होतो। त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कर्जमाफी योजना जवळपास 22,000 कोटीची आत्ता तरतूद केलेली, एकूण 36,000 कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून देणार आहोत। 55 लाख शेतकऱ्यांना त्याचा या निमित्ताने लाभ होणार आहे। एवढंच नव्हे तर महिलांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा बस सेवेमध्ये महिलांना दिलेली सूट असेल, एवढंच नव्हे तर ड्रोन दीदीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पावलं असतील किंवा नॅशनल एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह लिमिटेड स्थापन करून शेतमालाला जागतिक पातळीवर एक्सपोर्ट करून अधिकचा भाव शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल असतील। दुसऱ्याच वर्षी 4,000 कोटीहून अधिक रकमेचा शेतमाल हा एक्सपोर्ट त्या संस्थेच्या माध्यमातून झालेला आहे। 20% डिव्हिडंड त्या ठिकाणी आमच्या शेतकरी संस्थांना मिळालेला आहे। त्याचबरोबर 46,000 कोटी मामा आपल्या कारखानदारांचे केंद्रीय सरकारने त्या ठिकाणी माफ करून एका दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं खरं तर काम केलेलं आहे आणि म्हणून
सामाजिक परिवर्तनाची ही एक सुरुवात आहे असं मी समजतो. परंतु हे जरी एकीकडे आपण म्हणत असलो तरी कर्जमाफी दोनदा देऊनही आपला शेतकऱ्यांचा प्रश्न मामा मिटलेला नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने जर आपण काही आकडे बघितले, दरडोई उत्पन्न असेल किंवा महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वेचे आकडे असतील, ज्या ज्या ठिकाणी राज्याचं देशाचं दरडोई उत्पन्न 22-23 हजार आहे, महाराष्ट्र हा प्रगतशील राज्य आहे, 26 हजारापर्यंत आहे. परंतु शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न आपण जर बघितलं तर 11-12 हजार सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे 500 रुपये सुद्धा त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून याच्यावर निश्चितपणाने आपण लक्ष देणं आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद असताना आपल्या शेतकऱ्यांनी मात्र कृषी किंवा ॲग्रिकल्चर GDP ही पॉझिटिव्हमध्ये होती. आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक दृष्टिकोनातून या बिलाकडं बघणं गरजेचं आहे. आमच्याकडं हिरकणी महिला दूध संस्थासारखी दूध संस्था स्थापन करून आदरणीय माझ्या मातोश्री स्नेहलताताई कोल्हे यांनी स्थापन केली आणि सर्व दुधाचं पेमेंट हे महिलांना देण्याचा प्रयोग केला. आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की निश्चितपणाने त्या ठिकाणी महिलांचा सहभाग आणि उत्पन्न वाढीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचा दिसून आला. आणि म्हणून मगाशी बच्चू भाऊंनी सांगितलं ते खरं आहे, त्यांचा कालच वाढदिवस त्या ठिकाणी होऊन गेला आणि अंशतः त्यांनी ज्या काय मागण्या केल्या त्याचं आम्ही सगळेच खरं तर या ठिकाणी समर्थन करतो. आणि म्हणून मामा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही गिफ्ट म्हणून त्यांनी जे काय मागणी केलेली आहे त्या खरं तर मान्य करायला हरकत नाही. त्याचबरोबर काही विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो. हे आपल्याला जर अंमलबजावणी यशस्वीरित्या करायची असेल तर या ठिकाणी प्रत्येक गावात महिला शेतकरी नोंदणी अभियान आपण खरं तर राबवलं पाहिजे. 22 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि अजितदादांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत. त्या निमित्ताने खरं तर संबंध राज्यभरामध्ये हे नोंदणी अभियान आपण राबवलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करावी. महिला बचत गटांना कृषी उद्योगांशी जोडण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावे. ड्रोन असेल, आधुनिक शेती असेल, प्रक्रिया उद्योग असेल, यामध्ये खरं तर 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट केंद्राचा योजना आहे. त्यामध्ये महाराष्ट्राने देखील अशा अनुषंगाने महिलांचं त्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा. महिला शेतकरी उत्पादन कंपन्या FPO ज्याला आपण म्हणतो त्याकरता विशेष प्रोत्साहन आणि विशेष बजेटरी प्रोव्हिजन या ठिकाणी आपण बजेटमध्ये करावं. बाजारपेठ उपलब्ध करावं. त्याचप्रमाणे एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून देखील ट्रेनिंग त्या ठिकाणी द्यावं. आणि शेवटचं फक्त या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने बच्चूभाऊंनी मांडलं एकल, विधवा, परित्यक्त्या आणि भूमिहीन महिला शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये आपण शेत मजुरांना देखील त्या ठिकाणी आपण प्रमाणपत्र देणार आहोत. त्याकरता विशेष निधी व अतिरिक्त अनुदानाची तरतूद या विशेष घटकासाठी करावं. महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद स्वागतार्ह आहे. मात्र या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक विशेष अधिवेशन मामा आपण बोलवावं अशी देखील या निमित्ताने विनंती करतो. सिंचन असेल, इतर योजना असेल, या सगळ्यांचंच त्याच्यामध्ये व्हावं. केवळ हे महिला शेतकरी ओळख देणारे नाही तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारं ठरावं हीच या निमित्ताने आपल्याकडे मामा अपेक्षा करतो. आपण इंदापूर किंवा पुण्याचे मामा न राहता जसे शिवराज सिंग चौहान संबंध मध्य प्रदेशचे मामा म्हणून त्या ठिकाणी भक्कमपणे भाच्यांच्या मागं उभे राहिले, आपण देखील या आमच्या सगळ्या महिला भगिनींच्या मागं भक्कमपणे उभे राहाल ही अपेक्षा व्यक्त करू. आणि महाराष्ट्राचे मामा म्हणून एक आगळी वेळी ओळख आपली या निमित्ताने निर्माण कराल हीच या निमित्ताने अपेक्षा आहे. थांबतो. धन्यवाद सभापती महोदय.